हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केशिकाज वर्ल्ड. तर आज आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत आलो आहोत. तर असंच सहजच ब्लॉग केला. जस्ट मी कामावरून आलो. वंशिका बोलते मला भूक लागली नुसते भुक्कडसारखी. अब तू गया बेटा, अब तू गया दे. मग आता बघूया आपण कुठे जाणार आहोत खायला. मग ते रागन चला तर आता बघूया आपण कुठे काय खायला जाणार आहोत. ॲक्च्युली त्या दिवशी मी एक छोटा कॅफे बघितलेला डोंबिवलीला आणि तिकडचे रिव्ह्यूज वगैरे जरा चांगले होते. तर बघू, जर तिथे गेलो म्हणजे जर ओपन असेल तिथे तर तिथे जाऊ आधी. नाहीतर मग काय डोंबिवलीमध्ये खायची कमी नाही, काही खाऊ शकतो आपण. चला. तर गाईज आमच्या इथे पण म्हणजे आमच्या सोसायटीच्या इथे पण जत्रा लागली आहे, पण आम्ही नाही जाणार आहोत. तर मम्मी पप्पा इथे चष्मा बघतात आणि आम्हाला बोलवलं आहे फ्रेम चूज करण्यासाठी. तर इथे चष्म्याचा नंबर पण चेक करतात, आम्हाला पण चेक करायचं आहे. तर गाईज आम्ही आमचे डोळे चेक केले. माझे डोळे तर क्लिअर आहेत. वंशिकाला चष्मा आहे, आंधळीला. हे भगवान क्या जुलूम है. 0.5 आहे म्हणजे एवढा जास्त लांबचं पण. हिचा लेफ्टचा डोळा पागल झालाय. 0.5 म्हणजे लांबचा भरपूर कमी. तर गाईज आम्ही या कॅफेमध्ये जाणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही दुसरीकडे चाललो आहोत आता. प्युअर व्हेज आहे. तर गाईज आम्ही आलो आहोत डोंबिवलीच्या चायना किचन हॉटेलमध्ये जेवायला. तर इथे सर्व चायनीज आयटमच भेटतात खायला आणि अजून पण असतात बरेच काय काय गोष्टी. तर इथे जसं बाकीच्या चायनीज कॉर्नरला ते भेटतात ना फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी, तसं इथे ही किमची भेटते, म्हणजे कोबी आणि शेजवान चटणी अशी मिक्स केलेली असते. तर ॲज युज्युअल आम्ही सगळ्यात पहिले मागवलं आहे मंचाव सूप. त्या दिवशी तरी ते कुरमुरा दिलेला मस्त होता. त्याने मला चुरा दिलेला चांगला होता. आता कोबी बिबी पण देतो, 100 रुपयाची पण देत होता तो. पण ते खायला मजा आली. तिथेच उभं राहून खायचं. मला उगरच लागतंय. उगरच काय असतं? क्रिश व्हेरी गुड. वडापाव चांगला लागतो. तर क्रिशला आणि वंशिकाला खूप जेवण आवडलं तिकडचं. मी खाल्ला. मी 1 प्लेट लॉलीपॉप खाल्ले होते. कृष्णेच खाल्ले लॉलीपॉप. सगळे लॉलीपॉप ह्यालाच दिले, खराब लागतात म्हणून. हिने सगळे फेकून दिले लॉलीपॉप. आता आम्ही आलो आहोत इथे एपिटाईट मोमोज. आता सगळे डोंबिवलीत आम्ही जेवढ्या ठिकाणी मोमोज ट्राय केले त्यापैकी आम्हाला ह्या ठिकाणचेच मोमोज भरपूर आवडतात, त्यामुळे आम्ही असं मध्ये मध्ये इथे येत असतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर गाईज आता चायना किचनमध्ये जाऊन आम्ही चायनीज खाल्लं, ते काय कोणाला आवडलं नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एपिटाईट्स मोमोजमध्ये गेलो, तिथे मोमोज खाल्ले आणि आता आम्ही आलो आहोत आईस्क्रीम खायला. तर तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलो आहे.
तर मित्रांनो, हे जे आहे द बॉम्बे फालुदा शॉप खूप भारी दिसतं आहे. ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि हे जे बाहेर ऑफर लावली आहे ती पण खूप मस्त ऑफर आहे. तर तुम्ही 3 फालुदा घेतले तर तुम्हाला 1 फालुदा फ्री आहे आणि अजून पण 2 ऑफर आहेत. जर 800च्या वरती आपलं बिलिंग झालं तर 15% ऑफ. गाईज, आमच्या बिल्डिंगच्या जस्ट मागच्या रोडलाच हे आहेत आणि आम्ही त्या दिवशी बघितलेलं तर आम्ही बोललेलो इथे खायचं. तर आज आम्ही आलो आहोत वंशिका बोललेली तसं खायला. एक मलाई कुल्फी फालुदा घेऊन जा. खाल्लं एक मलाई कुल्फी फालुदा घेऊन जा आणि बाकीचं कुल्फी नाही. तर आम्ही आता काय काय खायचं ते डिसाईड करत होतो, पण डिसाईडच होत नव्हतं कारण की 50पेक्षा जास्त इथे फ्लेवर्स आहेत आणि सर्व एकदम भारी भारी फ्लेवर्स आहेत. तर इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि आता ते आम्हाला इथले काही आईस्क्रीम टेस्ट करायला देणार आहेत. तर बघूया आईस्क्रीमची टेस्ट कशी आहे आणि आपण कोणता आईस्क्रीम चूज करायचं ते पण ठरवूया. सगळीकडे मिळतो डार्क बेल्जियम चॉकलेट त्याच्यामध्ये व्हाईट बेल्जियम प्लस कॉफी. ओके. सीजनल फ्रुट्स पण ठेवतो ना. सीजनलमध्ये आपल्याकडे आता चिक्कू आहे, मलबेरी आहे आणि एक पेरू पण आला पेरू आहे, टेंडर कोकोनट आहे. एक मँगो आहे. मँगो टेस्ट करा. मँगो पण छान. मँगो पण छान. तसं आणि आता हा पण येतो स्ट्रॉबेरी आहे विथ चंक्स ऑफ स्ट्रॉबेरी आणि आपली कुल्फीज पण आहे, ती पण आपली स्वतः घे. कॉफी व्हाईट बेल्जियम. त्याचं नाव आहे वॉफी. असं या हे सगळे एकत्र ट्राय करा म्हणजे तिघांचं टेस्ट येतो. आलं मस्त लागतं. आणि इथे फ्रुटी फ्रुटी तुम्ही खा आणि तुम्ही सांगा काय आहे. पान हरकत नाही. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली पानचं जे पान असतात ना ते बिटर लीव्स यूज करतात. अच्छा. पान आणि तो तंबाखू पण लागतो ना. 2 याच्या पिस्ता कुल्फी झाल्या फालुदा. तर काही सर्व फ्लेवर्स इथे एवढे सुपर्ब आणि ऑसम आहेत आणि सर्वांची टेस्ट एकदम युनिक आहे. तुम्ही इथे येऊन व्हाईट बेल्जियम, परत अजून आहे पेरू आणि फिल्टर कॉफी आहे, परत सीताफळ आहे आणि पान फ्लेवर तुम्ही नक्की ट्राय करा इथे आल्यावर. टोटल 3 फालुदा आम्ही ऑर्डर केले आहे. त्यातला हा पहिला फालुदा बटरस्कॉच फालुदा. हो, मध्ये काय अल्फान्सो आहे. सोनू तो पण अल्फान्सो आहे. ये सर बाजू में ही. मँगोच मस्त आहे. फ्लेवर छान आहे. पल्प आणि मिल्क फक्त हे 2 इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याला चरण केलं. पेरू मस्त होतं. पेरूचे चंक्स पण पेरू माझं फेवरेट आहे. मस्त आहेत पण. तो बेल्जियम व्हाईट मस्त आहे. हे मला आवडतं म्हणजे रिअल. हां. तो टोटल आम्ही 3 फालुदा मागवले होते. एक TBA, बटरस्कॉच आणि रोज फालुदा आणि एक फालुदा आम्हाला भेटला आहे फ्री. काय बोलते. तर वंशिकाला पेरू फ्लेवर भरपूर आवडला आहे. तुम्ही पण नक्की सगळ्यांनी येऊन इथे ट्राय करा. खूप छान छान फ्लेवर्स आहेत आणि सर्व टेस्टी आहेत. तुम्ही इथे येऊन म्हणजे रिग्रेट नाही करणार तुम्ही कधी. म्हणजे एक स्पेशल फ्लेवर आहे. आता तुमचं येईल तर ना. गाईज, आम्ही फर्स्ट टाईम इथे आलो आणि भरपूर सारे फ्लेवर्स आहेत इथे. 50 अबोव फ्लेवर्स आहेत. खूप छान वाटतं आहे आणि आता बघूया. तर आम्ही किती 3 फालुदा घेतले त्याच्यावरती 1 फालुदा आम्हाला फ्री भेटला आहे. आता बघूया घरी जाऊन आपण टेस्ट करूया. ऑफर सर्व तर मी तुम्हाला बाहेर दाखवलं. ते
कशावरती ते स्लेटवरती लिहिलं होतं सर्व ऑफर्स वगैरे. ह्या मॅडम आणि हे सर आहेत, ह्या दोघांनी मिळून म्हणजे ह्याचे फाउंडर आहेत दोघं पण, द बॉम्बे फालुदा. तर नक्की या गाईज इथे व्हिजिट करायला. अबोव 50 फ्लेवर्स आहेत इथे आणि सर्व युनिक फ्लेवर्स आहेत. आणि स्टाफ पण खूप पोलाईट आणि कोऑपरेटिव्ह आहे. A few moments later. तर गाईज हेच आहेत ते 4 फालुदा आम्ही जे घरी घेऊन आलो. आणि सर्व बघून एकदम सगळ्यांचं बघूनच पोट भरून गेलं. एवढा सारा फालुदा आम्ही घेऊन आलो आहे. चला तर पट्टापट ट्राय करूया आपण सर्व फ्लेवर्स. तर गाईज मस्त आता फालुदा वगैरे खाऊन झालं आहे. पोट मस्त भरलं आता आमचं. तर गपचूप झोपून जायचं आणि आता हा ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. तर हा ब्लॉग आपण एंड करूया. आणि व्हिडिओच्या एंडला जे आम्ही दाखवलं तुम्हाला आउटलेट आहे तिथे नक्की सगळ्यांनी जावा. द बॉम्बे फालुदामध्ये खूप भारी टेस्ट आहे आणि 50पेक्षा जास्त व्हरायटी तिथे आहेत आणि 10 ते 15 व्हरायटी त्यांनी आम्हाला फक्त टेस्ट करायला दिल्या आणि सर्व टेस्ट एकदम ऑसम होत्या. तर नक्की तिथे सगळ्यांनी जावा, व्हिजिट करा आणि सर्वांनी तिथे मस्त एन्जॉय करा. नियर बाय जे लोक राहणारे असतील इथे, आता आम्ही लोकेशन म्हणजे आईस्क्रीमच्या दुकानाचं लोकेशन सांगू कुठे आहे. जर नियर बाय इथे कोण राहणार असेल तर नक्की त्यांच्या आईस्क्रीमच्या शॉपला व्हिजिट करा आणि नक्की व्हिजिट करा तिथे. आणि आपले रिअल फ्रूट्स जे सीजनल फ्रूट्स असतात त्याचे पण आईस्क्रीम आहेत आणि बाकीचे जे काही व्हरायटी आहेत. आता किंडर जॉय आईस्क्रीम हे कोण देत नाही पण ते त्यांच्याकडे पण आहे. लहान मुलांसाठी किंडर जॉय खूप आवडीची गोष्ट आहे. चला तर गाईज आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. टिल दॅन टेक केअर, बाय बाय आणि भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगसोबत. आता हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. चला तर मग बाय बाय.